मला शांतपणे सांग काय झालंय. हां, आमच्या ट्रकचा ॲक्सिडेंट झाला. तुझं टेन्शन दूर करण्याचा एक उत्तम उपाय आहे माझ्याकडे. घे, एका घोटात संपून टाक सगळ्या चिंता. आधी तू पिऊन आलायस? मी तरी का पिऊ दिलीत त्याला इतकी? मी म्हणजे आज दादांनी आधीला दारू का पिऊ दिली? थांबवू शकले असते ना त्याला. तू माझ्यासोबत आहेस ना, मग माझं काहीच वाईट होणार नाही. हा नाईक बोल. हा कळलं मला. ऍक्सिडेंटचं काम तर तू एकदम व्यवस्थित पार पाडलंस आणि या कामाचे तुला उत्तम पैसेही मिळतील. आणि आणखी काही लागलं तर मी तुला पुन्हा फोन करीनच. ओके. कुणाशी बोलत होतात तुम्ही? काही नाही. ते कुणाचा ऍक्सिडेंट झालाय? ऍक्सिडेंट? तुम्ही आता कुणाशी तरी ऍक्सिडेंट विषयी बोलत होतात ना? कुणाचा ऍक्सिडेंट झाला? हां हां, तो नाईक. म्हणजे कोण नाही? काय झालं, आपल्या साईटवरती एक ॲक्सिडेंट होणार होता आत्ता. हां, पण एका फोरमनच्या प्रसंगवधानामुळे तो माणूस वाचला, म्हणजे झाला नाही ॲक्सिडेंट. तर मी त्याला फोनवर बोलवून त्याचं आभार मानत होतो. त्या नाईकचे, फोरमन. नाईक? हां, आपल्या साईटवर काम करतो. तुम्ही हे सगळं खरं सांगताय ना? म्हणजे आदित्य आणि हर्षदाच्या बिझनेसचं सामान घेऊन जाणारा ट्रक, त्याचा ऍक्सिडेंट झाला होता. त्या ऍक्सिडेंटचा आणि त्या ऍक्सिडेंटचा काही संबंध? म्हणजे काय म्हणायचं तुला? तो ट्रक काय मी असं म्हटलेलं नाहीये. नाही, पण अर्थ तोच होतो. तुझ्या मनात माझ्याबद्दल संशय भरलाय ठासून, म्हणून तू असा घाणेरडा विचार करतेस माझ्याबद्दल. अहो नाही, मी असं काही बोललेलं नाहीये. आजवर तर लोक मला सांगायचे की तुझं डोकं काम करत नाही, तू वेड्यासारखी वागतेस, तू वेडी आहेस. पण मी त्यावर कधी विश्वास ठेवला नाही. पण आज मला कळून चुकलं की तू वेडी आहेस. खरंच वेडी आहेस तू. यू आर मॅड, कम्प्लिटली मॅड. मिस्टर म्हात्रे, आमच्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्सनी जे रिपोर्ट मला पाठवले आहेत त्यावरून लाच मागणे आणि ती घेऊन बँकेच्या नियमांचा भंग करून मोठ्यात मोठ्या रकमेचं लोन सँक्शन करणे इत्यादी आरोप तुमच्यावर ठेवण्यात आले. तुमच्यातर्फे तुमची बाजू मांडायला युनियनतर्फे कोणी आलंय का? नाही सर, माझी बाजू मी स्वतःच मांडते. ठीक आहे. मग मला सांगा म्हात्रे, सुमित्रा इंटिरियर्सचं एवढं मोठ्या रकमेचं लोन तुम्ही सँक्शन केलं गैरमार्गाचा वापर करून, आणि इंडियनकडनं तुम्ही 3 लाख रुपयाची लाच मागितली, याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? हे सगळं खोटं आहे सर. माझ्यावरचे सगळे आरोप मला अमान्य आहेत. मी निर्दोष आहे सर. जो खरा दोषी आहे तो तुमच्या बाजूला बसला आहे. ज्यांनी मला फसवण्याकरताच हे सगळं घडवून आणलंय. तुम्ही कोणाबद्दल बोलतात? दुसरं कोण सर? महेंद्र खांडके.
तू इथे येशील असं वाटलं नव्हतं मला. का? नाही म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर. सुश, अगं मैत्रीत समज गैरसमज, छोटी मोठी भांडणं, वादविवाद हे होतच असतात आणि प्रत्येकाची मतं सारखी असतात असं थोडीच आहे. तू प्रत्येक गोष्टीचा विचार तुझ्या पद्धतीने करते आणि मी माझ्या. म्हणून का मी माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीशी संबंध तोडून टाकायचा? अजिबात नाही. सुश, हा तुझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे. अगं तुझं लग्न होणार आहे. मी कसा मिस करू शकते हा क्षण? आफ्टर ऑल यू आर माय बेस्ट फ्रेंड. थँक्स शारदा, थँक्स अ लॉट. म्हणजे म्हणजे जे काही झालं ते सगळं तू विसरलीस. अगं मी तुझ्यासाठी सगळं काही विसरेन. आणि मॅडम, तुमचं लग्न आहे त्यामुळे सगळी तयारी मी करणार. ओके. ओके काय? सुरुवात कुठून करायची? आधी एक कप कॉफी पिऊया, मग सुरुवात करूया. आधी लग्नासाठी थोडीशी शॉपिंग करूया आणि मग एखाद्या छानशा रेस्टॉरंटमध्ये जाऊन कॉफी पिऊया. पण शारदा, हे सगळं लगेच? अगं चांगल्या कामासाठी वेळ नाही घालवायचं. चला. हो, पण जरा 2 मिनिटं देशील? जरा तयार होऊन येते. लग्न माझं आहे. बरं जा. मिस्टर खांडके, सुमित्रा इंटिरियरचं लोन सँक्शन होतंय याची तुम्हाला माहिती होती? ऑफकोर्स सर, माहिती होतं मला, कारण त्या लोन ॲप्लिकेशनवर माझी सही होती. अहो खांडके, ते लोन सँक्शन करण्यासाठी मॉर्गेज ठेवण्यात आलेल्या बंगल्याचे पेपर अप टू द मार्क नव्हते, तरी तुम्ही त्यावर सही का केली? विश्वासाखातर. मिस्टर सचिन म्हात्रे माझ्याकडे सुमित्रा इंटेरियरचे दोन्ही पार्टनर म्हणजे मिस्टर आदित्य भोसले आणि त्यांच्या मिसेस हर्षदा भोसले यांना भेटायला घेऊन आले होते. त्यावेळी यांनी मला सांगितलं की यांना लोन हवं आहे. पेपर्स पूर्ण नाही आहेत, पण 2च दिवसात ते पेपर्स आणून देतील. मी यांच्यावरती विश्वास ठेवला आणि ॲप्लिकेशनवर सही केली. सर, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. मी असा आंधळा व्यवहार करायला नको होता. पण जेव्हा मला कळलं की असा अवैध मार्गानं लोन पास करणं हा म्हात्रेंचा रेग्युलर धंदा आहे, तेव्हा मी ताबडतोब ॲक्शन घेतली सर, आणि हे प्रकरण उघडकीस आणलं. सर, माझ्याकडून जी चूक झाली त्याबद्दल शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण म्हात्रेंसारख्या बँकेच्याच पाठीत खंजीर खुपसणाऱ्या माणसाला हे असं सहजासहजी सोडता कामा नये. त्यांच्यावरती सक्त कारवाई व्हायला पाहिजे सर. म्हणजे यापुढे असं करण्याची कुणीही हिंमत करणार नाही. सर, मला एवढंच बोलायचं आहे. मिस्टर दिवाण सर. ते मिस्टर अँड मिसेस भोसले बाहेर बसलेत, त्यांना जरा आत घेऊन येता प्लीज. येस सर. मिस्टर म्हात्रे, मिस्टर म्हात्रे, तुम्हाला काही बोलायचं आहे का? नाही सर. एखाद्याचं नशीबच असं असतं वहिनी, जे कधीच बदलत नाही, कधीच नाही. एक झालं की दुसरं संकट समोर येऊन उभंच असतं. माझंही तसंच झालंय अगं.
मला वाटतं ना, माझ्या आयुष्यात सुखासमाधानाचं, आनंदाचे क्षण नाहीच आहेत. काही ना काही प्रॉब्लेम्स एकामागून एक येतच असतात. संयोगिता, हे बघ, देव जसं आपल्यासमोर प्रश्न उभे करतो ना, तशीच त्याची उत्तरही आखून देतो. फक्त ती आपल्याला शोधायची असतात. अर्थात मला कळतंय, मी असं नुसतंच उपदेश करणं सोपं आहे. शेवटी त्याच्यावर तो प्रसंग येतो, त्यालाच त्याची खरी धग पोचते. मी माझ्याकडून जी होईल ती मदत करेन तुला. आपण धनाजी काकांना फोन करूयात का? ते नक्की काहीतरी मार्ग काढतील यातून. तू देवावर विश्वास ठेव. दुसरा काही पर्याय नाही ना माझ्याकडे देवावर विश्वास ठेवण्या वाचून. तो तरी काय करतोय बघूया. तो सगळं नीट करणार आहे, सगळं. माझ्या हातचा एक छान चहा पिणार आहेस? तुला बरं वाटेल. सर, हेच ते सुमित्रा इंटेरियर्सचे आदित्य आणि हर्षदा भोसले. नमस्कार. नमस्कार. मिस्टर भोसले, काय हे खरं आहे? तुम्ही जो प्लॉट मॉर्गेज ठेवला आहे तो तुमच्या नावावर नाही? नाही सर, ते घर माझ्याच नावावर आहे. ते आमचं वडिलोपार्जित घर आहे. माझ्या आईने व्हीलमध्ये ते माझ्या नावावर केलं. पण तुमच्याजवळ त्याचे पेपर्स नाहीत. हो, कारण अजून ते ट्रान्सफर व्हायचं. बरं, मला एक सांगा भोसले, त्या घरात तुम्ही दोघंच राहत? नाही, माझा मोठा भाऊ, त्याची बायको आणि मुलगी हेही असतात आमच्याबरोबर. आणि घर मॉर्गेज ठेवताना दादाने NOC दिलं होतं आणि ते मी सबमिटही केलं. पण तुम्ही पेपर सबमिट केलेले नाहीत ना? ते ट्रान्सफर व्हायचे होते म्हणून मी. मला एक सांगा भोसले, जी गोष्ट कायदेशीररित्या अजून तुमच्या नावावर झालेलीच नाही आहे त्यावर तुम्ही लोन कसं काय घेऊ शकता? ही शुद्ध फसवणूक आहे. इट्स अ फ्रॉड. सर, तुमची परमिशन असेल तर मी थोडंसं बोलू? बोला. आदित्य, हर्षदा, आत्ता जे काही साहेब म्हणाले आहेत तेच मी तुम्हाला सांगितलं होतं, हो ना? असं करणं म्हणजे कायद्याने गुन्हा आहे म्हणून सांगितलं होतं की नाही? हो, सांगितलं होतं. हो, हे खरं तर तयारच नव्हते आम्हाला लोन द्यायला. नाहीच म्हणत होते. मग या महेंद्र साहेबांनी मध्यस्थी करून लोन सँक्शन करायला सांगितलं. हो, आणि ते असं सुद्धा म्हणाले की माणसासाठी नियम असतात, नियमांसाठी माणूस नसतो. नाही साहेब, खोटं आहे, साफ खोटं आहे. उंदराला मांजर साक्ष असा प्रकार आहे हा. मिस्टर आदित्य भोसले सचिन म्हात्रेंचे सख्खे मेवणे आहेत. त्यांच्या बायकोचा सख्खा भाऊ. आपल्या जावायला वाचवायसाठी काहीतरी खोटं बोलतात. नाही साहेब, मी खोटं बोलत नाही. या महेंद्र साहेबांनी सांगितलं म्हणूनच सचिन म्हात्रेंनी लोन सँक्शन केलं. सर, हे नाटक आहे. सचिन म्हात्रेंनी ह्या दोघांना पळवून पाठवलंय. दोघेही खोटं बोलतायत. अच्छा, म्हणजे तुम्ही एकटेच तेवढे खरे आहात का? राजा हरिश्चंद्राचे अवतार?
मॅडम मी तुमच्याशी बोलत नाहीये. अहो मग बोला ना, बोला. सांगा त्यांना तुम्हीच खोटं बोलताय म्हणून. काय प्रकार आहे हा? दोघंही खोटं बोलतायत ते. नाही सर, आम्ही काही खोटं बोलते, तुम्ही सचिन खोटं बोलताय, आम्ही- आम्ही अजिबात खोटं बोलत नाहीये. तुम्ही जरा गप्प राहा प्लीज. शांत राहा जरा. हे बघा, आजचं कामकाज आपण इथेच थांबवूया. मिस्टर दिवाण, मिस्टर पोर्डिवार, कम विथ मी. आलो एकदाचे घरी. पत्र पत्र दिसतंय. कोणाचं आहे? धनंजयचं आहे. काय लिहिलंय काय? आज जाऊन वाचूया आपण. नाही नको भाऊजी, आधी वाचा आत्ता इथे. हो वाचा. तीर्थरूप दादा सानं बेबी, पत्र पाठवण्यास कारण की मी नेहाच्या लग्नाला येऊ शकलो नाही. खरं सांगायचं तर मुद्दामूनच आलो नाही, कारण मला माझं हे तोंड चार चौघात दाखवायची लाज वाटत होती. बाप म्हणून, नवरा म्हणून, भाऊ म्हणून मी अत्यंत नालायक ठरलो असलो तरीही देवाच्या कृपेनं मला नैरोबीत एका ठिकाणी चांगली नोकरी मिळते. मी तिथेच जातोय आणि कदाचित कायमचा. मला आता येणं जमणार नाही. मी तुम्हा सगळ्यांचा गुन्हेगार आहे, खास करून उमाचा. तिला संगात जमल्यास माफ कर. धनंजय. सांगा तरी, झाली का इन्क्वायरी? संयोगिता, या इथे माझ्याच घरात माझ्या हातून एक माणूस मारला गेला. चुकून. माझ्या मनात तसं काहीही नसतं, चुकून मेला. माझ्या बायकोच्या रक्षणासाठी मी त्याला मारला. चुकून. माझी त्यात काहीही चूक नव्हती. पण आजही माझ्या मनात आत खोल कुठेतरी अपराधीपणाची भावना आहे. आजही मला असं वाटतं की तो वाचायला हवा होता. तुम्ही काय बोलताय? बरोबर बोलतोय मी अगदी बरोबर बोलतोय संयोगिता. तो मोहन माझ्या हातून मारला गेला त्याचं खरंच वाईट वाटतंय मला. देवाने पृथ्वीवर जन्माला घातलेल्या एका माणसाचं आयुष्य आपण संपवलं याची खंत वाटते. संयोगिता, देवाने जर मला आणखीन एक खून माफ केला ना, तर मी त्या महेंद्रच्या नरडीचा कोट घेईन नक्की. आणि त्याचं मला कधीच वाईट वाटणार नाही, कधीच नाही.